राज्यात प्रसिद्ध असलेल्या निघोज यात्रा उत्सवानिमित्त लाखो भाविकांनी मळगंगा देवीचं दर्शन घेतलंय। भाविकांनी यावेळी भंडाऱ्याची उधळण करत देवीच्या जयघोषात मिरवणुकीचा आनंद घेतलाय। राज्यात प्रसिद्ध असलेले निघोज तालुका पारनेर येथील मळगंगा देवीच्या यात्रेला 19 एप्रिल पासून उत्साहात सुरुवात झाली आहे। यावेळी दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या। यात्रेनिमित्त पहाटे 5 वाजता देवीचे पुजारी गायखे बंधूंच्या हस्ते देवीची महापूजा करण्यात आली। गायखे परिवारातील महिलांनी देवीला चोळी पातळ दागिने घालून साजशृंगार केला। देवीच्या मुखवट्यावर सकाळी 8 ते 9 या दरम्यान सूर्याची किरणे पडत असल्याने देवीच्या मुखवट्यावरील पहाटे 6 पासूनच भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। दुपारी 4 वाजता नवसाचा बगाड गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली। महिलांनी नवसाची पूर्ती करून बगाड गाड्यात बसण्याचा आनंद घेतला। या बगाड गाड्याचे सारथ्य निघोज येथील लंके बांधव आणि जय मल्हार मंडळाचे कार्यकर्ते करतात। मंडळाचे मार्गदर्शक बाबाजी लंके हे मंडळातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात। मळगंगा देवी मंदिर हे मळगंगा देवीची हेमाडपंथी बारव हे अंतर पार करण्यासाठी मिरवणुकीला 4 तास वेळ लागतो। यावेळी देवीला अंबील आणि घुगऱ्यांचा नैवेद्य दाखवून मिरवणुकीची सांगता करण्यात आली। त्यानंतर मळगंगा चित्र मंदिराजवळ भाविकांसाठी महाप्रसाद देण्यात आला। सुमारे 50,000पेक्षा जास्त भाविकांनी महाप्रसादाचा यावेळी लाभ घेतला। त्यानंतर रात्री 9 वाजता देवीच्या छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत गावोगावच्या काठ्यांचा आणि पालख्यांचा मोठा सहभाग असतो। मळगंगा देवीची नगर आणि पुणे जिल्ह्यात 60 ठिकाणी स्थाने आहेत। सर्वात मोठ्या बहिणीचे स्थान निघोजला असल्याने या यात्रेत मोठ्या बहिणीला भेटण्यासाठी या ठिकाणच्या पालख्या येतात। सवाद्य मिरवणुकीत लेझिम ढोल ताशा पथके भाविकांचा आनंद द्विगुणित करतात। या मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले होते। 9 वाजता छबिन्याची मिरवणूक देवीच्या मंदिरापासून ते संदीप पाटील चौक ते पुन्हा मंदिर अशी तब्बल 6 तास चालते। भाविकांनी यावेळी भंडाऱ्याची उधळण करत देवीचा जयघोष करत मिरवणुकीचा आनंद घेतला। यावेळी ग्रामस्थांनी शोभेच्या दारूची आतिषबाजी केली। विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर।